हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या गऱ्याच्या पापड्या करून घेऊ. मी केलेल्या आहेत पण व्हिडिओ दाखवण्यासाठी करायला. हो का, ह्या वाटीने एक वाटी गरा घेतला होता. 3-4 पाण्याने हो का असं स्वच्छ धुतलं. ह्याला हे तिसरं पाणी, ह्याच्या अगोदरचं पाणी काढून टाकलेलं आहे. आता हो काय गरा किती छान आणि किती स्वच्छ झाला आहे. आता हे गरा या वाटीने मोजला तर 2 वाटी होते. 1 वाटी गरा भिजवलं ना 2 वाटी होते. त्याला 4 वाटी पाणी टाकलं. 4 वाटी पाणी टाकलं आहे. आता इंडक्शनवर हे शिजायला ठेवतो. आता हो काय इंडक्शन चालू केले. आता त्याच्यावर हे पाणी उकळायला ठेवते. आपल्याला जर एवढं पाणी लागत नाही असं वाटलं असेल तर आपण काय करायचं, थोडं पाणी ह्याच्यातलं काढून ठेवायचं उकळल्यानंतर आणि नंतर टाकायचं. आता हे काय हे पाणी उकळायला ठेवलं आहे. हे पाणी चांगलं उकळू देते. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडी काळी मिरी टाकायची आणि थोडा पापड खार टाकायचा. आता इतकं सगळं साहित्य इथं काढून ठेवलं हो का. चवीपुरतं मीठ आहे, हे काळी मिरी आहेत कुटलेल्या आणि हे पापड खार आहे. पाव चमचा पापड खार टाकायचं आहे एका ह्या वाटीला, जास्त टाकायचं नाही. जास्त पापड खार टाकला तर ते परत ते पापड लाल होतात बरं का. आता बघा हे मिक्सरमधून काढायचं असतं तर काढा. माझं मिक्सरमधून काढायसारखं नाही आहे, छान भिजले म्हणून मी त्याला आता काय करणार आहे, हे असंच घोटून घेणार आहे आणि ह्याच्यातलं थोडं पाणी मी काढून ठेवणार आहे. ह्याच्यातलं पाणी थोडं उकळलं की काढून ठेवणार आहे. लागलं तर परत टाकणार आहे, आणखी थोडंसं ठेवणार आहे, जास्त ठेवणार नाही. हे का ह्या वाटीमध्ये थोडंसं ठेवणार आहे. हे छोट्या वाटीने 2 वाटी झाले. 1 वाटी भिजवलं तर 2 वाटी झाले. आता आपल्याला हे पाणी चांगलं उकळू द्यायचं. पाणी चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये पाणी काढून ठेवायचं. उकळलेलंच पाणी काढून ठेवायचं आणि कमी पडलं तर उकळलेलंच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही जर गार पाणी टाकलं ना तर ते पापड्या सगळ्या फाटतील बरं. आणि प्लॅस्टिक सीटवर घालायच्या. प्लॅस्टिक सीटला थोडं तेलाचा हात लावायचा, जास्त तेलाचा हात लावायचा नाही. जास्त तेलाचा हात लावला तर ते प्लॅस्टिक सीटच्या त्या पापड्यामध्ये वासायला सुरू होते बरं का. बघा पाणी उकळायले. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी मी काढून ठेवते. थोडंसं काढणार आहे, अर्धा वाटी. आणि आता बघा ह्याच्यामध्ये ना मी मीठ टाकायला, हे काळी मिरी टाकायला. तुम्ही ह्याच्याऐवजी हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकता, लाल मिरचीची सुद्धा करू शकता. आता ह्याच्यामध्ये हे पापड खार टाकायला. ह्याचं सगळं मिक्स करून घेतले. आता आपण हे पीठ आहे ना, हे छान असं मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडं हे गरम पाणी मिक्स करायचं आणि एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवायचं. हे किती छान झालं. हे मिक्सरमधून जरी काढलं तरीसुद्धा छान होतं आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये टाकायचं असं आणि असं हलवायचं. आणि सारखं हलवत राहायचं. ह्याला हलवायचं बंद करायचं नाही, घट्ट खूप लवकर पडतं. ह्याला आणखीन पाणी लागणार आहे. हे बारीक केलं आहे मी. आणखीन पाणी लागणार आहे ह्याला. आणखीन पाणी गरम ठेवते. मी 4 वाट्या ठेवलं होतं, जवळजवळ 6 वाट्या पाणी ह्याला लागतं. 6-8 वाट्या. आता हे सगळं मी धुवून टाकते ह्याच्यामध्ये आणि ह्याच भगोन्यामध्ये मी पाणी गरम करून उकळून घेते. आता ह्याच्यात टाकून दिले. आता हे सारखं हलवायचं आहे असं. मी पाणी गरम ठेवते आणि ह्याला नंतर आणखीन हलवते. पाणी गरम ठेवते. आता हे पाणी गरम करून घालायचं म्हणून मी थोडं बंद करते. आता हे बघा ह्याच्यामध्ये पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे. ह्या वाटीने आणखीन 2 वाटी पाणी टाकते मी. पाणी कडक आहे बरं का, उकळलेलं आहे. बघा 1 वाटी टाकली, कळायला हाताला. आता ही दुसरी टाकली, ही तिसरी टाकायला. म्हणजे जवळजवळ 8 वाट्या पाणी लागते. आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. ह्याला नाही हलवलं तर ह्याच्यामध्ये गाठ होती. हलवून घ्यायचं आणि नंतर चालू करायचा गॅस चालू करायचा नाही. हे गाठी अशा विरघळायला लागतात ह्याच्यातल्या, नाहीतर पापड्या चांगल्या होत नाहीत परत. मला वाटलं 6 वाट्यामध्ये होते काय की, पण हे काल भिजवला होता मी गरा रात्री आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुतला आहे बरं का. आणखीन सुद्धा ह्याला पाणी लागतंय, पण अंदाजा बघून पाणी घालायचं. कोणता गरा जास्त पाणी घेते, कोणता गरा कमी पाणी घेते.
आता हो का हे चांगलं पातळ केलं मी. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं. जवळजवळ शिजायला ह्याला 15 ते 20 मिनिट लागतात बरं का. नाही शिजलं तर ते हे होतं आहे. ह्याच्यात आणखीन पाणी घालतं मी थोडं, का तर ह्याला शिजायला उशीर लागणार आहे ना. हो का एकसुद्धा गाठ राहिली नाही मध्ये, सगळ्या गाठा विरघळायला लागतात तेव्हा पापडी छान दिसते आणि छान तळली पण जाते. एखादी गाठ जर मध्ये शिल्लक असली तर पापडी चांगली तळली जात नाही. आपण अगोदरच ठेवताना गऱ्याला 8 ते 9 वाट्या पाणी ठेवायचं. गरा पाणी भरपूर घेते. ह्याला चांगला शिजू देते. चांगली उकळी येईल तसं ह्याला हलवावं लागतं. खाली चिटकू देऊ नका बरं का. खाली चिटकलं तर पापडीमध्ये वास येतो. माझ्याकडे घातलेल्या आहेत पापड्या भरपूर, म्हणून मी व्हिडिओ दाखवण्यासाठी थोड्या पापड्या करायच्या. ह्याच्या गऱ्याच्या कुरवड्या पण छान होतात बरं का. ह्याचे सांडगे पण छान होतात गऱ्याचे. पीठ जास्त घट्ट करावं लागतं. आता हे काही नाही चांगलं शिजू देते. लागलं तर आणखीन पाणी घालते थोडं, पण पाणी आता नाही लागणार. आता पाणी जर घातलं तर पापडी पातळ होईल आणि प्लॅस्टिक शीटवर पापडी बसणार नाही. ह्याला उकळी येऊ द्यायची चांगली. उकळी येते ह्याला. आता चांगली उकळी आली की आपल्याला हे चांगलं शिजलं म्हणून समजायचं. शिजल्यावर लक्षात येतं. जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये पाण्यामध्ये थोडं पीठ टाकायचं आणि सारखं हलवत राहायचं. ह्याला खाली चिटकू द्यायचं नाही. पाहिजे तर बारीक करायचं थोडं, इंडक्शन गॅस काय असेल ते. हो काही खाली चिटकायले. सारखं हलवत राहायचं. इकडं ढकलून भिजला. बारीक केलं आहे, खाली चिटकायला होतं थोडं म्हणून लहान केलं आहे थोडं इंडक्शन. बघा किती पांढऱ्या दिसायल्यात, किती छान वाटायला आहे पीठ. पीठ एकदम ट्रान्सपरंट होतं आहे. जसं साबुदाणा कसा ट्रान्सपरंट होतं ना तसा ट्रान्सपरंट होते. तेव्हा त्याच्या पापड्या आपण शिजलं म्हणून काढायचं. जास्तीत जास्त 12 मिनिट लागतात बघा शिजायला. आणि थोडं तरी खाली चिटकल्याशिवाय राहत नसते ते शिजताना. आपल्याला हे आता झाकावं लागतं. बघा झाकून घेतलं आहे. आता झाकून ह्याला जवळजवळ 2 ते 3 मिनिट चांगलं शिजू द्यायचं. पण गॅस खूप लहान करायचा बरं का. आपण जर शिजायला म्हणून ठेवलं नाही हलवलं तर चिटकून जाते खाली. आता हे शिजलं की नंतर तुम्हाला दाखवते. आणि थोडं गार झाल्यानंतर प्लॅस्टिक शीटवर पापड्या टाकायच्या. हे गरम असताना प्लॅस्टिक शीटवर पापडी टाकली तर प्लॅस्टिक शीट त्याला चिटकून वरी निघून येते आणि पापड्या खराब होत्या. आता हे काय शिजलंय चांगलं. चांगलं शिजलं आहे आता हे. तरी आणखीन 5 ते 6 मिनिट शिजवावं लागतं आहे. नाही शिजवलं तर ते कच्चं राहिलं की पापड्याचं पीठ पापड्याचे तुकडे होते. परत ह्याला झाकण ठेवून चांगलं शिजवायचं. हे खाली थोडं चिटकतच असते बरं का. ते खरडून काढायचं नाही. पापड्यामध्ये वास येत असते. आता हे बघा पांढरा शुभ्र दुधासारखा झाला आहे हे चांगला. आता हे शिजलं आहे. ह्याला थोडं गार होण्यासाठी ठेवते आणि थोडं गार झाल्यानंतर प्लॅस्टिक शीटवर घालायचे. नाहीतर प्लॅस्टिक शीट चिटकून त्याला निघून येतं आहे, फाटतं आहे तेवढंच प्लॅस्टिक. आता हे चांगलं शिजलं आहे. आता ह्याला बंद करते आणि गार व्हायला ठेवते. प्लॅस्टिक शीट असं अंथरलं आहे. मेन किचनमध्येच घालायला बरं का. पापड्या थोड्या येतात आणि हे अशा पापड्या उन्हामध्ये वाळून जातात. आता हे काही तरी पीठ घेतले. ह्याला थोडंसं तेलाचा हात लावला. थोडा तेलाचा हात लावला म्हणजे हे पापड्या चांगल्या होतात. आता पापडी आपल्याला करायची ना. आता बघा तेलाचा हात लावला, पापड्या घालायच्या त्याच्यामध्ये. आता हे काही डबल प्लॅस्टिक घेतले. आता हे चांगलं गार झाले. जास्त बी गार होऊ देऊ नका. जास्त गार झालं तर ते जाड पडते बरं का. पुन्हा होत नाही पापडी लवकर.
बघा आता हे असं घ्यायचं आणि असं पसरायचं. ह्याला पसरायची सुद्धा गरज लागत नाही. हे गार होतंय. गार झाल्यानंतर आणखीन जाड पडते चांगलं. अशा करायच्या. पातळ होत्यात चांगल्या, काही जाड होत नाहीत ते चांगले जास्त. थोडं पीठ चिटकले खाली म्हणून मी जास्त हलवून घेण्या गेले. आता अशाच टाकायच्या. जास्त पातळ पण टाकायची नाही, का तर आपण पीठच पातळ करून घेतले जास्त. ह्याप्रमाणे पापड्या तयार करायच्या. छोटा चमचा घेतला तरी चालतंय. हे हलवायला चमचा घेतला होता म्हणून ते चमचा घेतलाय मी. तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी साईज घालायची असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण करू शकता तुम्ही. आवड आहे आपली आपली. भाजण्यासाठी मोठी साईज केलेली चांगली असती. आपल्याला हे पापडासारखं भाजता पण येते बरं का. पुढच्या वेळेस मी मोठ्या करून दाखवेल तुम्हाला. मला आणखी हे एक काळ्या मिऱ्याच्या केल्या तर मला आता मिठाच्या करायच्यात. मिठाच्यात मीठ, तीळ आणि जिरे. सर्व पापड्या मी अशा घालून घेते. आता ह्या पापड्या सगळ्या मी अशा घालून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता हे बघा, छोट्या एक वाटीच्या 25 ते 30 पापड्या झाल्या छोट्या छोट्या. पीठ जास्त घट्ट करायचं नाही. हे बघा किती छान झालेत पापडे. आता हे चांगल्या वाळू द्यायच्या. ह्याला चांगलं वाळायला ते 2 ते 3 दिवस लागते फॅन खाली. आणि उन्हामध्ये घातलं तर कडकडीतून आहे, एका दिवसात वाळून जातात. पण एवढ्याशा पापड्याला गच्चीवर जायचं होतं म्हणून गेले नाही, म्हणून खाली घातले. माझ्या जे रव्यापासून गऱ्यापासून तयार केलेल्या पापड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या काळ्या मिऱ्याच्या पापड्यात कशा वाटल्या. तुम्हाला जर ही पापडी मोठी घालायची असेल तर पापड्या एवढी मोठी पण तुम्ही घालू शकता. आणि परत ते कडक उन्हामध्ये घालावी लागते ती. आणि ते पापड्यासारखी भाजता पण येते, तळता पण येते. धन्यवाद.